नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण टिफिन स्पेशल बटाटा भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी आपण फक्त 10 मिनिटांमध्ये बनवू शकतो आणि खायला एकदम अप्रतिम चवीची भाजी लागते ही. तर आता रेसिपीला तर आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत. आपण ही 4 व्यक्तींसाठी भाजी बनवत आहोत. तर आता आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर मिडियम आकाराचे असेल तर 3 कांदे कट करून घ्या. आता आपण गॅसवर फोडणी घालण्यासाठी कढई ठेवलेली आहे. नंतर तेल घातलेलं आहे, मोहरी, जिरं आणि कढीपत्ता छान तडतडला. त्यात आपण घातलेला आहे कांदा. कांद्याचं प्रमाण तुम्ही जर ह्या भाजीला जास्त घातलं ना तर कांद्याची चव खरंच खूप छान येते. आणि ही भाजी बनवताना माझ्याकडून एक खरंच चूक झाली आणि एक वस्तू टाकायची विसरून गेली. तरीही ही भाजी एवढी चवीला अप्रतिम झाली होती की मलासुद्धा विश्वास बसला नाही की अरे माझ्याकडून हे कसं राहिलं. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. मी नंतर पुढं सांगतेच माझ्याकडून काय विसरलं होतं ते. तर आपण कांदा पटकन परतला जावा म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे आपला कांदा पटकन ट्रान्सफर होतो आणि पटकन परतला जातो. तर आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तर ही लवंगी मिरची आहे म्हणून मी कट करून घातलेली आहे. आणि लहान मुलांसाठी आपण जेव्हा भाजी बनवतो ना तर तेव्हा अशी भाजीला मिरची कट करून घातली तर तिखट भाजी कमी होते आणि मुलं भाजी आवडीनं खातात. तर आता आपण कोथिंबीर आणि हळद पण घातलेली आहे. आता आपली फोडणी व्यवस्थित परतून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेले आणि कट करून घेतलेले बटाटे घातलेले आहेत. तर तुमच्या पण लक्षात आलं असेल माझ्याकडून काय विसरलं ते आत्तापर्यंत, आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही लगेच आत्ता कमेंट करून सांगा की माझ्याकडून भाजीमध्ये घालायचं फोडणीमध्ये काय विसरलं आहे ते. तर चला आता आपण ही बटाटे व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण वरतून चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत, कारण आपण मगाशी कांदा परतत असताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता मीठ थोडंसं जपूनच घालायचं, कारण मीठ जर जास्त झालं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते. तर आता आपण मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत आणि परतून पण घेणार आहेत. तर बटाट्याच्या भाजीचा कलर असा असेल ना तर खरंच मुलांना ही भाजी खूप आवडते. झटपट होणारी भाजी आहे, त्यामुळं आपण अगदी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस तर सहज बनवू शकतो, कारण मुलांच्या वजन वाढीसाठी सुद्धा ही भाजी खूप फायदेशीर आहे. आता आपण वरतून घातलेला आहे मॅगी मसाला. आणि मॅगी मसाला जर आपण कुठल्याही भाजीमध्ये घातला ना, सुक्या भाजीमध्ये, तर भाजीला खरंच चव खूप छान येते. आणि आता आपण हा मसाला घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी भाजीला झाकण ठेवूया. भाजी जेव्हा बुडाला थोडीशी लागते ना तर तेव्हा खरंच भाजीला चव छान आलेली असते. आता आपण थोडंसं पाणी शिपका मारलेला आहे पाण्याचा, कारण 1-2 चमचे जर पाणी असं घातलं ना तर मसाले व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होतील आणि सुकी भाजी खाताना कधी कधी घशामध्ये अटकल्यासारखं होते ना तर ती होणार नाही, सहज गिळल्या जाईल अशी भाजी. तर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदा. झाकण काढलेलं आहे आपण, 2-3 मिनिटांचं झाकण ठेवलेलं होतं. तर आता सर्वात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की माझ्याकडून काय विसरलं होतं भाजीमध्ये. तर मी ही भाजी खूप घाईमध्ये बनवली होती आणि घाईमध्ये आपल्याकडून सगळ्यांकडूनच असं कधीतरी होऊ शकतं. तर माझ्याकडून अद्रक लसणची पेस्ट घालायची विसरली, तरीसुद्धा भाजीला खूप छान चव आली होती. तर कशी वाटली बटाटा भाजीची रेसिपी तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करून आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सपोर्ट करत राहा. आणि तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका. तर आता ही भाजी मी ताटात वाढलेली आहे आणि ताटसुद्धा मी खूप घाईमध्येच बनवलेलं आहे. ताटात वाढताना काय इकडं तिकडं झालं तर ते सुद्धा कमेंट करून सांगा.